नमस्कार मंडळी, मी विशाल खुने। आज आपल्याकडे आपले दीपक कर्डिले साहेब जे पेस्ट कंट्रोलचे तज्ञ आहेत, त्यांना अँटी टर्माइट जे वाळवी आहे त्याबद्दल माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। तरी माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। नमस्ते दीपक साहेब। नमस्कार विशाल सर। आपण मध्ये ढेकणाचा व्हिडिओ बनवला की ढेकणापासून 100% मुक्ती। त्यानंतर दुसरा व्हिडिओ बनवला जो होता झुरळांपासून 100% मुक्ती। आता आपण वाळवीसाठी एक व्हिडिओ बनवायचा आहे, त्यासाठी तुम्ही कृपा करून आमच्या प्रेक्षकांना याबद्दल माहिती द्यावी ही आपणास नम्र विनंती। नमस्कार। आपला आजचा विषय आहे अँटी टर्माइट। अँटी टर्माइट हा आपली कंपनी 15 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे अँटी टर्माइट मध्ये। तर अँटी टर्माइट पहिली गोष्ट आपण घराची जेव्हा सुरुवात करतो ते पूर्ण महत्वाचं आहे। ज्यावेळेस आपण कॉलम घेतो खाली किंवा पाया हे करतो त्याच्यामध्ये अँटी टर्माइटची ट्रीटमेंट केली जाते। अँटी टर्माइट मध्ये कसं असतं, नर मादे दोन हे असतात, त्यांचे अंडे घालतात। हे टर्माइट दोन प्रकारचे असतात, एक भिंतीद्वारे चालते आणि एक फर्निचरला लागते। तर आपण अँटी टर्माइट ही ट्रीटमेंट घर बांधण्याच्या जी फाउंडेशन आहे फर्स्ट स्टेजला ती ट्रीटमेंट करावी लागते। दुसरी ट्रीटमेंट ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये फर्निचर बनवता, चौकटी लावता, जे घरात फर्निचरच्या वेळेस ज्यावेळेस प्लाऊड तुमच्या घरी येतं, सनमाइक लावायच्या अगोदर अँटी टर्माइट करावं लागतं। आणि हे अँटी टर्माइट केल्याच्या नंतर तुमचा जो लाखोचं नुकसान होतं ते वाचू शकतो। आणि अँटी टर्माइट हे गरजेचं आहे। आणि घर ज्यावेळेस करतो ते हे एकदाच बनवतो आपण, त्यावेळेस खालीच अँटी टर्माइट हे ट्रीटमेंट केली जाते। जसं की फर्निचर, टेबल, खुर्च्या, चौकटी यांना चान्सेस जास्त असतात बेडला। आणि ही अँटी टर्माइट हे मातीतून वरती येते, तर त्याच्यासाठी आपण ही ट्रीटमेंट केली पाहिजे अँटी टर्माइटची। आणि एकदा ट्रीटमेंट केली तर 5 वर्ष ते 8 वर्ष बघायची गरज पडत नाही आपल्याला। त्यासाठी बरेचसे केमिकल आहेत मार्केटमध्ये, ते आपण वापरू शकता आणि जे घर बांधताना जे आपले नंतरचे लाखो मधले नुकसान आहे हे वाचू शकता। तर तुमचे काही क्वेश्चन असतील तर विशाल सर तुम्ही विचारू शकता। वाळवी कशी ऑफिसमध्ये तर घरामध्ये ज्या वस्तू जास्त वापरत नाहीत या ठिकाणी जास्त लागते, तर त्यासाठी आम्हाला पण जर का करायचं असेल तर त्याचा खर्च हा त्याचं चार्जेस काय असतं? 2 प्रकारचे असते। एक भिंतीला जे असते त्याला ड्रिलिंग करतो आपण, आणि ड्रिलिंग द्वारे केमिकल सोडतो आपण। आणि दुसरं जर लाकडाला जर असेल तर फर्निचरला आपण स्प्रे करतो, आणि भिंतीला जर असेल तर ड्रिलिंग हे करतो। तर दोन्ही वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत, तर ते करावं लागतं। अच्छा। आणि साधारण जर 1 BHK जर असेल तर 4 ते 4.5 हजारापर्यंत खर्च येऊन जातो भिंतीला जर असेल, आणि फर्निचरला असेल तर 3 हजारापर्यंत खर्च येतो। समजा आता ते करायचंय आणि आपल्या घरामध्ये जर का ते औषध एखाद्याला बाजारातून विकत आणून ते तुम्हाला दिलं तर तुम्ही ते करू शकता का? करू शकतो काय, पण त्याची गॅरंटी ही प्रत्येकावरती अवलंबून असते, तुम्ही केमिकल कोणतं आणता कोणतं नाही। कारण आपली जी कंपनी आहे पेस्टिसाइड ते इन्सेक्टिसाइड असते, आपण जे केमिकल वापरतो तो बाहेरचे वापरतो, तर त्याच्यात रिस्क कमी असते। आता तुम्ही कोणतं असते ते इन्सेक्टिसाइड आणताय ती रिस्क तुमची पडते, पण त्याच्यामुळे आपण मग तुमचे जर केमिकल जर आणले तर आम्ही ट्रीटमेंट करायचं स्किप करतो ज्यादातर। आणि तुम्ही जे ट्रीटमेंट करता ते 100% फायदेशीर राहणार असं तुम्हाला म्हणायचं? 100% आपण वॉरंटी दिली त्या पिरियड मध्ये, काही प्रॉब्लेम आला तरी फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आपण। एखाद्या ठिकाणी वाळवी लागली ती पूर्णतः नष्ट होऊ शकते का? पूर्णतः नष्ट नाही होत सर, त्याला एक लाईफ असते सर। जर तुम्ही घराच्या कंस्ट्रक्शन करताना ना ड्रिपिंग करावं लागते, त्याचे 2-3 प्रकारचे असते। आपण ट्रीटमेंट कोणती करतो त्याच्यावरती असते, एक ड्रिपिंग असते, एक नॉर्मल स्प्रे असतो, हे घरावरती त्याच्यावरती डिपेंड पडतं। पण जेवढं तुम्ही टर्माइट करता तेवढं तुमच्या घराची लाईफ वाढते। अच्छा। सगळ्यात सर्वांमध्ये स्वस्त ट्रीटमेंट हे कोणते आहे? स्वस्त ट्रीटमेंट म्हणायचं गेलं तर आपण
जर अँटी टर्माइटचा प्रॉब्लेम फक्त एकच वस्तूला होत नाही, जी सागवानी लाकूड आहे त्याला अँटी टर्माइटचा प्रॉब्लेम होत नाही, तर जास्तच मग तुम्ही सागवानाचं फर्निचर जे वापरतात लाकडी वस्तू ते वापरू शकता, त्याला अँटी टर्माइटचा इश्यू येत नाही. अजून काही क्वेश्चन असेल तर ते विचारा विशाल सर. आता नाही, आता तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं, आता अँटी टर्माइट ज्यावेळेस करता तुम्ही ट्रीटमेंट, त्यासाठी तुम्हाला काय काय साधनं लागतात? आम्हाला एक ड्रिल लागते, ड्रिलने आपण होल हे करतो आणि पंपाने केमिकल मिक्स करून त्याच्यात केमिकल सोडतो. ते झाले भिंतीसाठी. आणि फर्निचरच्या आधी जेव्हा आपण फर्निचर बनतो त्यावेळेस स्प्रे करून घ्यावा लागतो, नाही तर मग पूर्ण फर्निचर काढायचं आणि मग ट्रीटमेंट करावं लागते. त्यासाठी तुम्ही फर्निचरला लाई पडण्यासाठी अँटी टर्माइट पेंट असतो तो करू शकता, स्प्रे करू शकता, कलर मारू शकता, सनमाइक लावू शकता. हे तुमच्या फर्निचरची लाईफ वाढते त्याने, तर हे तुम्ही निश्चित करू शकता, काळजी घेऊ शकता.